ओके, आता रेंज व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाही. आवाज येतो मला खूप चांगला. माझी सहचारिणी ऋतुजा बांगर ही नेटवर्कसाठी खूप त्यांचंच वायफाय घेऊन आता आपल्या समोर मी येतोय. वायफाय तर लिंक तुटत आहे आपली, असू द्या. माझाही पहिलाच प्रसंग असल्यामुळे या नेटवर्कच्या प्रवचनाचा आहे. असो, तर तो भगवान परमात्मा एका यशस्वी श्रीच्या बाबतीत ती लक्ष्मी प्रत्येक जण धडपडत असतो आणि प्रत्येक जण प्रयत्न करत असतो ती आपल्याला मिळावी. पण त्या लक्ष्मीला असं वाटलं पाहिजे की आपल्याला ती मिळावी. जसं समुद्र मंथनातून निघाली ती लक्ष्मी काय करते, तर ती प्रत्येकाला मिळावी म्हणून देव आणि दानव हे एकामेकासोबत झगडतायत. पण लक्ष्मी माता म्हणते की मला जो इच्छित वर पाहिजे ती मी स्वयंवराच्या माध्यमातून निवडेन. आणि म्हणून तिने काय करावं, तर स्वयंवरासाठी मी सांगून गेलो की भगवान शंकराकडं पाहावं. आणि भगवान शंकराकडं पाहिल्यानंतर की भगवान शंकर म्हणतायत, शंकराला पाहिल्यानंतर त्या लक्ष्मीने विचार केला, हा भगवान सांब स्मशानामध्ये राहतो, अमंगल धारण करतो आणि याला घर नाही, दार नाही, हा स्मशानामध्ये राहत असल्यामुळे आपल्याला याच्यासोबत आपलं आयुष्य काढता येणार नाही. म्हणून याच्यासोबत लग्न नको. कारण शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती किंवा गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार, असा जो भगवान शंकर भगवान परमात्मा आहे याच्यासोबत ही लग्न नको. म्हणून ती लक्ष्मी पुढे त्यालाही भगवान शंकरालाही त्यागून पुढे जात आहे. पुढे परमात्म्याला पाहिल्यानंतर मात्र पाहिली या वेधलावी बैसे जीवे जडोनी. तो भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर सुंदर ते ध्यान उभे विटे बरी ठेवनिया किंवा राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. त्या भगवान परमात्म्याचं सुंदर रूप पाहिल्यानंतर त्या लक्ष्मीला वाटलं की आपण त्या भगवान परमात्म्यासोबत लग्न करावं. पण त्या भगवान परमात्म्याला वाटलं पाहिजे ना की आपण हिच्यासोबत लग्न करावं. त्या भगवान परमात्म्याने सांगितलं की अगं लक्ष्मी, तुझी इच्छा आहे पण मी मात्र तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. कारण मी संपूर्ण माझं शरीरासाठी समर्पित केलेलं आहे. माझे तेवढे पाय मात्र मोकळे आहेत. त्याची सेवा करायची जर तुझी इच्छा असेल तर तू माझा स्वीकार करू शकतेस. आणि म्हणून त्या लक्ष्मीने काय केलं तर ज्ञानोबाला म्हणतात किंवा आधी करून सर्व संत महात्मा त्यागला आणि पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. त्या भगवान परमात्म्याची चरण काय केलेले आहेत, त्या लक्ष्मीने स्वीकारलेले आहेत. मग ती लक्ष्मीने भगवान परमात्म्याचे चरण स्वीकारल्यानंतर आपल्या वारकरी संप्रदायामध्येही परमात्म्याचे चरण स्पर्श आणि चरणाची सेवा केली जाते. आणि म्हणून बघा, उत्तर प्रदेशामध्ये राधा आणि कृष्णाची सेवा केली जाते आणि आपल्या या वारकरी संप्रदायात महाराष्ट्रामध्ये पांडुरंग रुक्मिणीची सेवा केली जाते, पांडुरंग रुक्मिणीची भक्ती केली जाते.
कारण आपला वारकरी संप्रदाय चरणाचा आणि मुखाचा उपासना करत असते. भगवान परमात्म्याचं मुख आणि चरण या दोन्ही वारकरी संप्रदायासाठी महत्त्व आहे. कारण तुकोबाराय म्हणतात ना, किंवा आदिकरून सर्व संत महात्मे म्हणतायत, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश वदन हासे हालकारे कृष्ण डोलकारे. तो भगवान परमात्मा कसा आहे ते देखील त्याचे मुख सुंदर आहे. त्याचं मुख पाहता लोचन सुखावले म्हटलंय. त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहिल्यानंतर आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहण्यासाठी हे डोळे लाचावले मन लागली सी गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. किंवा डोळे भरोनी या पाहेन तुझे मुख, तेची मज सुख देई देवा. त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहण्यासाठी किंवा आपल्याला देता येतील. डोळे कान त्याचे ठाई, मन पायी राहो हे. त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहावं, त्या भगवान परमात्म्याचं चरण स्पर्श करावा, असा आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये दंडक आहे, नियम आहे. आदी करून अनेक संत महात्मे काय करत असतात, त्या भगवान परमात्म्याची सेवा करत असतात. भगवान परमात्म्याची चरण सेवा किंवा तुझी चरण सेवा पांडुरंगा घेईन मी जन्म, याजसाठी देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. त्या भगवान परमात्म्याचं चरण सेवा करण्यासाठी तुकोबाराय म्हणतात, मी पुन्हा पुन्हा जन्माला येईल. कारण ते मग अशी जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी त्या भगवान परमात्म्याचे चरण स्वीकारते असते. मग ही लक्ष्मी काय आहे, भगवान परमात्म्याचा एक गुण आहे. ऐका यश श्री. आणि तिसरा जो गुण आहे तो तिसरा गुण म्हणजे औदार्य आहे. तर पाहायला गेलो तर तुकोबाराय एका अभंगामध्ये म्हणतायत, विटेवरी ज्याची पाव तोची एकदान शूरदाता. त्या भगवान परमात्म्याचं रूप कसं आहे, तर तो भगवान परमात्मा विटेवर उभा आहे आणि तो भगवान परमात्मा एकटाच दान शूरदाता आहे. बघा, अनेक दान दाते असतील पण तो भगवान परमात्मा एकटाच दान शूरदाता आहे. त्याच्याशिवाय दुसरा दान शूरदाता या मृत्यूलोका भुवनामध्ये नाही. विटेवरी ज्याची पाऊली समान तोची एक परमात्मा एकटाच शूरदाता आहे. मग त्याचं औदार्य जर औदार्य ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतायत, ज्यावेळेस भगवान परमात्मा 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाला विभूत्या सांगतायत आणि 75 विभूत्या सांगितल्यानंतर ते भगवान परमात्म्याचं रूप पाहण्यासाठी त्या अर्जुनाला भगवान परमात्म्याचं रूप पाहावं आणि म्हणून तो भगवान परमात्म्याची गुणगान गातायत की तुझे औदार्य जाण स्वतंत्र देतान म्हणसी पात्रा, कैवल्याशी पवित्र वैरी आहे दिले. देवा तू एवढा उदार आहेस ना, कैवल्याना मोक्ष जो आहे तो वैर्यालाही देऊन टाकतोयस तू. तुझा औदार्याच्या बाबतीत तू असा कमी नाहीस. की जी पुतना मावशी आहे ती पुतना मावशी काय म्हटलंय, ज्ञानोबाराय म्हणतात की तुवा सनकादिकाची नावे माने सायुज्य सौरसु धला केला पुतने, जी विषाची स्तनपाणी मारू आली, जी आपल्या स्तनामध्ये विष भरून तुला मारण्यासाठी आलेली आहे. मैयाला जी तू गती दिलीस तीच गती काय केलेली आहेस, तर त्या पुतना मावशीलाही तू दिलेली आहे. स्वर चालू करा ना मॅडम, लगेच चालू करा त्याच्याने जरा. तर एवढा तू काय आहेस, उदार आहेस. नवे नवे तुझं गुणगान जो गाईल, जे सनकादिक आहेत त्यांना तू मोक्ष देतोस याच नवल नाही, पण ज्या शिशुपालाने
तुला ज्यावेळेस पांडवांनी राजसूय यज्ञ केला आणि राजसूय यज्ञामध्ये काय करावं तर दुर्योधन दृष्टबुद्धीचा तो शिव्या देतो, शिशुपाल शिव्या देतोय काय की याला तुम्ही अग्रपूजेचा मान कसा दिलाय, हा काळा आहे, हा एक बापाचा नाही 2 बापाचा आहे, हा रणछोड दास आहे, याला तुम्ही कसं काय अग्रपूजेचा मान दिलात. पण लक्षात घ्या तो भगवान परमात्मा आहे. त्या भगवान परमात्म्याने विचार केला यांनी मला जरी शिव्या दिल्या तरी पण हा माझा आत्ते भाऊ आहे आणि आत्ते भाऊ असल्यामुळे मी याच्या 100 अपराध काय करणार आहे, क्षमा करणार आहे. आणि मग 100 अपराध झाल्यानंतर मात्र त्या शिशुपालाला सुद्धा काय केलेलं आहे तर त्याचा शिरच्छेद केलेला आहे. पण त्याचा शिरच्छेद करता करता मात्र त्याला मारलेला आहे. पण त्या भगवान परमात्म्याने जरी शिव्या जरी दिल्या तरी त्या भगवान परमात्म्याने काय करावं त्याला आपल्या स्वरूपामध्ये काही विलीन करून घेतलेला आहे. असा जो शिशुपाल आहे ऐशिया अपराध या शिशुपाळा आपण पाठाऊ दिधला गोपाळा आणि उत्तान चरणाची या बाळा काय ध्रुपदी साड. बघा ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानाचं भांडार आहे. लक्षात घ्या एक सिद्धांत पटवून देण्यासाठी अनेक दृष्टांत ज्ञानोबारांनी दिलेली आहेत. म्हणून तर तुकोबारा म्हणतात ना काय म्हणून ठेविली पाय डोई. त्या ज्ञानोबारांच्या चरणावर मात्र काय आहेत माझे मस्तक आहे, त्या ज्ञानेश्वरीवर माझं मस्तक आहे. बघा ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हटलंय तुकोबाराय काय म्हणतायत, तुकोबारा म्हणतात की तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली म्हणून ठेविली पाय डोई. ज्ञानोबाराय चरणी ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीच्या चरणी तुकोबाराय मस्तक ठेवायला तयार आहेत. कारण ज्ञानोबाराय एक सिद्धांत पटवून देण्यासाठी अनेक दृष्टांत देत आहेत. मग तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देताना म्हणसी पात्रा पात्र पै कैवल्य ऐशी पवित्र वैर्याही दिले. तू वैर्यालाही काय दिलंस तर मोक्ष दिलेला आहे आणि तू सांगशील तिथं तो जायला तयार आहे. मग बघा त्या भगवान परमात्म्याने काय काय दिलं नाही, त्याने भगवान परमात्म्याने सर्वस्व आपल्याला दिलेलं आहे. आपण या आपल्या शरीराचा जर विचार केला तर जे नेहा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगज्जीवन नारायण गायीन गुण तयाचे जोया भीवरे चाती कट धरोनी या करी पाऊले समची साजी अंतरी धरोनी राहेन जोया भीवरे चातिरी. त्या भगवान परमात्म्याने काय केलेलं आहे तर त्या भगवान परमात्म्याने हा जीवदान दिलेला आहे, हे शरीर आपल्याला दिलेलं आहे. मग देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. त्या भगवान परमात्म्याने काय केलेलं आहे आपल्याला हा जीवदान दिलेला आहे. त्या भगवान परमात्म्याचं आपण काय करावं तर नामचिंतन करावं. मग तो भगवान परमात्म्याने आपल्याला हा लाख मोलाचं शरीर दिलेलं आहे. ह्या शरीराची जर आपण किंमत पाहू गेलो तर त्या भगवान परमात्म्याने आपल्याला काय दिलेले हे 2 डोळे दिलेले आहेत, 2 कान दिलेले आहेत, हे 32 दास दिलेले आहेत. ज्या म्हाताऱ्याकडे दात नसतील, एखाद्याची दात पडले असतील त्याला दात विचारा दाताचं महात्म्य, एखाद्याला हात नसेल त्याला हाताचं महात्म्य विचारा, एखाद्याला काय नसेल पाय नसेल, एखाद्याला डोळे नसेल त्याला डोळ्याचं महात्म्य विचारा, पायाचं महात्म्य विचारा. कारण बघा काय म्हटलंय की एक लाख मोलाचं हे शरीरातले अवयव त्या भगवान परमात्म्याने आपल्याला दान दिलेलं आहे. बघा आपण या कोरोनाच्या माध्यमातून जर पाहू गेलो किंवा आजारी पडल्यानंतर ऑक्सिजनची जर आवश्यकता असेल आणि ऑक्सिजन देत असताना आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये 2 तास ॲडमिट झाल्यानंतर काय करावं, डॉक्टरने बिल दिल्यानंतर आपल्याला कळतं की 2 तासाचं ऑक्सिजनाचं किती बिल आहे. आपल्याला या भगवान परमात्म्याने हवेच्या माध्यमातून
एवढं ऑक्सिजन दिलेलं आहे. आणि वयाच्या लहानपणापासून तर म्हातार मरेपर्यंत आपण ती श्वास आपण हवेच्या माध्यमातून घेत असतो. तो प्राणवायू आपण घेत असतो. तो भगवान परमात्म्याने तुम्हाला दिलेला आहे. त्या भगवान परमात्म्याने सूर्याच्या माध्यमातून आपलं हे प्रकाशित जीवन केलेलं आहे. नाहीतर आपण विचार करा, आपण ही जी लाईट बघतो ती लाईटीचं बिल 1 महिनाभर जर लेट ठरला तर भरायचं राहिलं तर दुसऱ्या दिवशी ते वायरमन येतात आणि काय करत असतात, आपली लाईन कट करत असतात. म्हणजे 1 महिन्याचं जर बिल आपण भरलं नाही तर वायरमन येऊन जर कट करत असतील. पण आता या लॉकडाऊनच्या माध्यमातून मात्र मी या MSCB आदी करून जो महाराष्ट्र वितरक मंडळ आहेत त्यांना धन्यवाद देईन की आज खंडित न करता ते आपल्याला वीज प्रवाह करत आहेत. डॉक्टर असतील, आदी करून नर्स असतील किंवा शासकीय यंत्रणा असतील, ह्या फार मोठ्या आपल्या सर्वांची काळजी करत असतात. फक्त आपणच थोडे काळजी वाहून नाही आहेत. कारण आपण घरदार सोडतोय, आपण बाहेर फिरतोय. मी नागरिकांना थोडासा विषयाच्या बाजूला जाईन, पण पुन्हा एकदा आवाहन करीन की या लॉकडाऊनच्या माध्यमातून आपण तंतोतंत नियमाचं पालन करा आणि शासकीय नियमांचं पालन करा आणि घरीच थांबा. आपल्याला द्या देवतेचं चिंतन आवडतं, द्या जी देवता आवडते त्या देवतेचं नामचिंतन करा. तर बघा की औदार्य, मी म्हणत होतो की औदार्य जे आहे त्या भगवान परमात्म्याने काय करावं, तर एवढं आपल्याला हे काय केलेलं आहे, त्या भगवान परमात्म्याने सर्व गोष्टी प्रदान केलेल्या आहेत. एवढा तो भगवान परमात्मा दानशूर दाता आहे. ज्ञानाच्या बाबतीत ऐका, यश, श्री, औदार्य आदी ज्ञानाच्या बाबतीत तर बोलायला गेलो आपण तर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. तुम्ही म्हणाल ज्ञानोबारायांचं वर्णन कसं काय करतात, माझ्या माऊलीचं वर्णन कसं करताय. पण लक्षात घ्या, ज्ञानोबाराय म्हणजे कोण आहेत, लोपले ज्ञान जगी हितने नती कोण, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राधा महाकैवल्य तेजा. ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना काय म्हटलंय, लोपले ज्ञान जगी हितने नती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. त्या भगवान परमात्म्याने पांडुरंगानेच अवतार ज्ञानोबारांचा घेतलेला आहे. आणि मग लक्षात घ्या, जी अर्जुनाला गीता सांगितली ती काय सांगत होतो मी तर ज्ञानाच्या बाबतीत अर्जुनाला भगवान परमात्म्याने ज्ञान सांगत असताना युद्धभूमीवर सांगत आहेत. आणि युद्धभूमीवर सांगत असताना मात्र ते ज्ञान किती सांगता येईल. भांडणाचा काळ आहे आणि भांडण चालू असताना, म्हणजे कौरव आणि पांडवांचं हे युद्ध म्हणजे भांडणच आहे एका प्रकारचं. आणि ह्या युद्धामध्ये किती ज्ञान सांगता येईल, सहजच सांगून जाईल की दोघांचं भांडण चालू आहे. दोघांचं भांडण चालू असताना एखादा माणूस समझोता करायला येत असतो आणि सांगत असतो, अरे पोरांनो भांडू नका, भांडल्यानंतर कोर्ट कचेरी होत असते आणि आपल्याला असा नाहक त्रास होत असतो. तसं भगवान परमात्म्याने त्या अर्जुनाला ज्ञान सांगत असताना म्हटलंय की अरे अर्जुना, ज्यांना तू मारणार आहेस ते अगोदरच मेलेले आहेत, त्याच्यामुळे तू कुठल्याही प्रकारचा शोक करू नको आणि युद्धाला तयार हो. मग ते ज्ञान राहिलेलं ज्ञानोबारायांच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे. असं ज्ञान संपन्न असणारे माझा ज्ञानोबाराय, माझे भगवान परमात्मा आहेत, माझी संत महात्मे आहेत. कारण संत महात्मे आणि देव काय म्हटलंय, निमित्त त्या प्रतिमा म्हटलंय. देव ते संत आणि निमित्त त्या प्रतिमा म्हटलंय. बघा मग ज्ञान हा गुण त्या भगवान परमात्म्याकडे आहे. वैराग्याच्या बाबतीत जर आपण बोलू गेलो तर वैराग्य ही तसंच आहे की भगवान परमात्मा एवढा वैराग्यवान आहे की तो भगवान परमात्म्याने ज्यावेळेस द्वारका निर्माण केली किंवा वृंदावनामधून आपल्या गवळणींना
गोपिकांना सोडून जात असताना पुन्हा पुन्हा पाठीमागं पाहिलं नाही. एवढा वैराग्यवान आहे, एवढा वैराग्यवान आहे की ब्रह्मशापाचं निमित्त करून यादव कुळाचा काय केलेला आहे, नाश केलेला आहे. आणि नाश केल्यानंतर पुन्हा आपलं जीवनयात्रा संपवत असताना मात्र त्याच्या मुखारविंदावर मात्र काय आहे, कुठल्याही प्रकारचा निस्तेजपणा नाही आहे. सदा हसमुख चेहऱ्याने असणारा असो भगवान परमात्मा आहे. पाहिल्या वेधरावे बैशी जीवी जडून. तो भगवान परमात्मा कसा आहे तर सुंदर आहे, राजस आहे, सुकुमार आहे. असा जो भगवान परमात्मा वैराग्यवान आहे. आपल्या कुळाचा नाश जरी झाला तरीही त्याच्या अंतःकरणामध्ये शोक नाही किंवा लोभ नाही. बघा की ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना दशरथ राजांनी सांगावं की उद्या तुला राजगादीवर बसायचं आहे, तुला राजा व्हायचं आहे, तरीही त्या भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याला आनंद नाही. आणि दुसऱ्या दिवशी काही माहितीच्या माध्यमातून काय करावं तर वनवासाचं राज्य द्यावं, तरीही भगवान परमात्म्याला त्याचं दुःख नाही. त्यांनी सहजच तो वनवास स्वीकारलेला आहे. आणि एवढे वैराग्यवान असणारे माझे भगवान परमात्मा आपली इहलोकाची यात्रा संपवत असताना, शरयू नदीच्या मध्ये आपला प्राण समर्पित करत असताना मात्र त्यांनी कधी पुन्हा पुन्हा पाठीमागं अयोध्येकडं पाहिलं नाही. एवढे वैराग्यवान असणारे माझे भगवान परमात्मा आहेत. हा भगवान परमात्म्याकडे वैराग्य नावाचा गुण आहे. ऐश्वर्याच्या बाबतीत म्हणायला गेलो आपण तर ऐश्वर्य या भूतलावर, या चराचरामध्ये आपण जी काही जीवसृष्टी पाहतो ती सर्व जीवसृष्टी कशी आहे तर ती भगवान परमात्म्याचीच आहे. मग आता काही विज्ञानवादी लोक म्हणतात काय का हे निसर्ग आहे, हा निसर्ग आहे. मग हा निसर्ग निर्माण करणारा कोणतरी आहेच ना, लक्षात घ्या. पण असो, त्यांच्या नादाला आपण लागायचं नाही. आपलं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. कारण तो भगवान परमात्मा ऐश्वर्यवान आहे. ही जी जीवसृष्टी आपल्याला आपण पाहतोय ती सर्व जीवसृष्टी त्या भगवान परमात्म्याचीच आहे, भगवान परमात्म्याचीच आहे. मग अनेक संत महात्म्यांनी वर्णन करत असताना म्हटलं आहे का तो भगवान परमात्मा कसा आहे, सामर्थ्यवान आहे, सत्तावान आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी असा जो भगवान परमात्मा आहे. वर्म हे जाणून शरण आलो, त्या भगवान परमात्म्याला शरण आलेले आहे. असा जो भगवान परमात्मा कसा आहे, वैराग्यवान आहे, ऐश्वर्यवान संपन्न आहे. म्हणून या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी ऐका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य ज्या ठिकाणी असतात, या ठिकाणी गुण असतात असा जो भगवान परमात्मा आहे. ज्ञानोबा म्हणतात म्हणून तो भगवंत, तो भगवान परमात्मा आहे. मग अशा भगवान परमात्म्याचं आपण आज गुण वर्णन केलेलं आहे. आणि अशाच भगवान परमात्म्याचं आपण लीला थोडक्यात पाहूया. वेळ खूप झालेला आहे, प्रवचन 1 तासाचंच असावं, पण नेटवर्कच्या मुळे जरा थोडंसं आपलं वाढत चाललेलं आहे. मग असा भगवान परमात्म्याची लीला ज्या आहेत त्या लीला वास्तविक पाहता ज्या भगवंतांनी लीला केलेल्या आहेत, राम अवतारातील असो किंवा कृष्ण अवतारातील असो, त्या फक्त त्या लीला आहेत. वास्तविक पाहता तुमच्या आमच्या लीला नाहीत, ते तुमचं आमचं जीवन आहे. आणि भगवान परमात्म्याचं मात्र काय आहे, लीला आहे. स्वतःच्या स्वरूपाचं बघा, स्वतःच्या स्वरूपाचं जाणीव असताना सुद्धा नाटक करून या जगात काही जे चरित्र निर्माण केलं जातं त्याला लीला म्हटलं जातात. आणि आपलं जे आहे ते मात्र काय आहे, जीवन आहे. एखाद्या माणसाला भीक मागण्यापर्यंतची पाळी यावी आणि त्या माणसाने विचार करावा का आपण भीक मागायला जायला हरकत नाही. आणि मग भीक मागत असताना तो प्रत्येकाकडे काय करत असतो, हात करत असतो. दाते हो दान करा, जाते पंढरपुरा. काय तो भगवान
तो प्रत्येकजण तो भिकारी काय करत असतो, दान मागत असतो. आलेल्या प्रत्येक माणसाकडून तो दान मागत असतो. मग असा हा भिकारी जो आहे, तो भिकारी मात्र काय आहे, त्याचं हे जीवन आहे. पण एखादा कलाकार आहे आणि त्या कलाकाराला जर त्याचं भिकारी नावाचं जर पात्र त्याला जर वठवायचं असेल, त्याला ते पात्र करायचं असेल, तर तो पात्र करत असताना मात्र काय करतोय, त्याला ती हुबेहूब त्या भिकाऱ्याची काय करावी लागते, नाटक करावं लागतं असतं. वास्तविक पाहता तो भिकारी नसतो. मग लक्षात घ्या, तो भगवान परमात्मा जो आहे, या भगवान परमात्मा फक्त तुमच्या आमच्यासाठी काय करत असतो, अनेक लीला करत असतो. त्या लीलांचं वर्णन आपण काय करायचं असतं, त्या लीलांच्या वर्णनाने, त्या लीला महात्म्यांच्या वर्णन, त्या भगवान परमात्म्याच्या लीला आपण काय करायच्या, गुण गायचं असतं. आणि गुण गायल्यानंतर मात्र काय होईल, तर त्या भगवान परमात्म्याबद्दल आपल्याला प्रीती निर्माण होईल. मग अनेक अनेक लीला आपण भगवान परमात्म्याच्या जाणत असतो. किती लीला आहेत, खूप लीला आहेत. एवढ्या लीला आहेत की तो भगवान परमात्म्याची एक थोडक्यात लीला सांगून जाईल की ज्यावेळेस कृष्ण भगवान परमात्मा वृंदावनामध्ये आहेत आणि अनेक गोपिका त्या कृष्ण भगवान परमात्म्याला सांगतायत की आमच्या घरी या, दही दूध तूप लोणी चोरायला या, मी तुला पकडून दाखवते. आणि कृष्ण भगवान परमात्म्याने काय करावं, त्यांचं आव्हान स्वीकारावं. आणि आव्हान स्वीकारल्यानंतर एके दिवशी एका गवळणीच्या घरी जात असताना गेलेले आहेत. आणि गेलेले असताना भगवान परमात्मा वास्तविक पाहता बांधला जाऊ शकत नाही, पण भगवान परमात्मा स्वतःला बांधून घेत आहेत. भगवान परमात्मा काय करतायत, त्या गोपिकांसाठी, त्या यशोदा मैयासाठी काय करतायत, फक्त थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ कयाला. तो भगवान परमात्मा फक्त भक्ताचं काय करत असतो, तर भाव जाणत असतो. आणि त्या भावाच्या पोटी तो भगवान परमात्मा काय करत असतो, आपल्याला स्वतःला बांधून घेत असतो. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला इथंच पूर्णविराम देतो. आजची ही जी सेवा झाली ती माझे मित्र, परममित्र गोविंद महाराज सुरवशी यांच्या माध्यमातून आणि किरणदादा यांच्या या विठू मायेचा सागर या फेसबुकच्या माध्यमातून फार मोठं योगदान वारकरी संप्रदायासाठी आपण देत आहात. किरणदादा, आपणास उदंड आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो, हीच विश्वमाऊली ज्ञानोबांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या नेटवर्कच्या माध्यमातून जरा थोडंसं आपल्या प्रवचनाला विलंबही लागला आणि काही प्रॉब्लेमही आले. शेवटी हे काय आहे, इलेक्ट्रिकल आहे आणि इलेक्ट्रिकमध्ये बिघाड हा होतच असतो. पण आपलं हे शरीर आहे, या शरीराची आपल्याला राखण केली पाहिजे. या लॉकडाऊनच्या माध्यमातून, या कोरोना विषाणूच्या माध्यमातून आपलं स्वतःचं रक्षण करण्यासाठी आपण घरीच थांबलं पाहिजे, आपल्या कुटुंबाचं रक्षण केलं पाहिजे, शासनाचं नियमाचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आजची. आणि पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या स्नेहामुळे मला इथे ही सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. तसेच माझ्यावर जे वारकरी संप्रदायाचे संस्कार घडले, ते संस्कार कोणामुळे घडले असतील तर तेही आजच्या या माध्यमातून उतराई म्हणून मी तुमच्यासमोर मांडतोय की समस्त बांगर परिवाराच्या माध्यमातून आणि माझे अंकल श्री निवृत्ती बांगर यांच्या शिस्तीच्या माध्यमातून आणि माझे आजोबा श्री बाळू बांगर यांच्या निष्ठेने आजची हे मी आज काय तुमच्यासमोर जो बोलतोय ते सर्व त्यांचीच कृपा आहे. विशेष कृपा श्री पांडुरंग महाराज भोईर देवघर यांची आहे की यांच्या माध्यमातूनच मला आर्मीला जायला मिळालं. आणि तिथे गेल्यानंतर मात्र प्रत्येकाचा जो भगवान परमात्म्याने
माझ्या ज्ञानोबारायांनी भेट घालून दिली ते माझे परममित्र परम आदरणीय, ज्यांचा मी अनुकरण करत असतो असे भागवताचार्य भगीरथ महाराज काळे यांचाही मी शतशः ऋणी आहे. वेळोवेळी योग्य मार्गदर्शन असतं. असंच सर्वांचं मार्गदर्शन मला घडावं अशी माऊलीचरणी प्रार्थना करतो. आणि एक मला नेहमी भजन जे आवडतं ते भजन माझ्या ज्ञानोबारांसाठी, माझ्या तुकोबारांसाठी मी करतोय. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, 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 ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हे भजन श्री पंढरनाथजी आरू हे खूप सुंदर गात आहेत आणि त्यांचं हे भजन ऐकल्यानंतर मी प्रत्येक वेळेस हे भजन गात असतो. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना सप्रेम जय हरी करतो आणि झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या चरणी, कृष्ण भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. माझे आईवडील, माझे आजी आजोबा, माझे अंकल या सर्वांच्या आणि तुम्हा सर्वांच्या शुभकामनेने, शुभ आशीर्वादाने ही सेवा घडते. पुनश्च एकदा किरणदादा यांचं आभार आणि धन्यवाद की तुमच्या माध्यमातून मला विठू मायेचा सागर या पेजवर प्रवचन करण्याचा लाभ मिळाला. असो. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. श्री ज्ञानोबा तुकोबा सत्संग सेवा संस्था आळंदी सारशी जिल्हा पालघर च्या वतीनं तुम्हा सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करतो की आपण शासनाचं तंतोतंत नियम पाळा आणि घरीच थांबा. आपल्या कुटुंबाचं, आपलं सर्वांचं रक्षण करा आणि कोरोना विषाणूपासून सर्वांनी काळजी घ्या. रामकृष्ण हरी.